6-7 रुपये जातात. फक्त रोड घ्यायला येणार आहे. बाकीच्या रोडवर चढवायला बाबळगावपर्यंत 25% काम करून होते आणि बाकी साईडचे कामाचे सगळे तसेच पैसे होते. कॉन्ट्रॅक्टर आपण आपल्या गावातलं एवढं दूध झाला विवेकानंदपासून बाबळगावपर्यंत कितीच लाईट चालू. तुम्ही मला म्हणून टाकला, तू तर गेल्या वर्षीचा टाकलेला आहे, यावर्षी काय केलंय? आपल्याला 2 गाड्या टाकल्या, 2 गाड्या टाकल्या, 2 गाड्या टाकल्या, 2 गाड्या टाकल्या म्हणजे यावेळेस. पाठवून द्या मला व्हिडिओ. आणि तुम्ही सगळे अधिकारी तुम्ही हा विषय गांभीर्याने घेतलेला आहे. आपण गांभीर्याने हा विषय घ्यावा आणि हा विषय कधी या सुद्धा बसा अधिकारी आणि यांना उठवा. तुमची जबाबदारी आहे, माझी जबाबदारी नाही उठवायची. अपघात व्यवसाय आहे, सामाजिक समर्थन होऊन जातो. कारण तिला ते पुण्याला या म्हणते, पुण्याला नाही म्हणतात काय येता आता नाही होतं. सगळं मेजरमेंट आपण करून दिलेलं आहे सर. सगळ्याच्या सगळी ट्रेन सगळं दिलं ऑफिसला जमा केलं. बिल मिळालं काय ना? हां बिल मिळाले का? बिलानुसार पैसे किती मिळाले ते त्यांनाच माहिती. कारण मी इकडून बिलं बनवून देतो साहेब सगळे मेजरमेंट घेऊन. हां जेवढी कन्स्ट्रक्शन केलेली आहे तेवढी सर्व ट्रेन मोजून दिलेली आहे तुम्हाला साहेब. आता तुम्ही काय हां मी आणखी 2 दिवस बसतो की हे सत्य आहे. आता काम नाही ट्रेन मोबाईल आणि माझं बिल कशी गेली हां मला निश्चित दिलेलं आहे. ऐकून घ्या आपण हे मोठा आत्ता जाऊन मोबाईलची इकडं गोंधळ जायला रस्ता आहे पाशापर्यंत आपण रस्ते करावं लागतं काय नाही. अर्ध्या ठिकाणी नॅशनल हायवे करते का नाही? वेळेसाठीच काय करत नाही मग हे अप्रोच रोड करावं लागेल ना. शेतकऱ्याचं ट्रॅक्टर पलटी व्हावं लागलं इकडं, बरोबर आहे का नाही? अजून पण चालू आहे. काय मुरुमाचं काम चाललंय? मुरुम टाकायला चाललंय. मुरुम टाकलं रोलर आज संध्याकाळी होतं ते बाहेर रोलर आहे तेवढ्या कामासाठी आपली यंत्रणा भाड्याने उद्या सकाळी येऊन तो करतो मला मुरुम दोन्ही बाजूला व्यवस्थित. पुतळ्याचा विषय, पुतळ्याची विटंबना व्हावं लागली वारंवार. पुतळ्यासाठी आमच्या कंपनीनं ग्रामपंचायतला 5 लाखाची देणगी दिलेली आहे. तेव्हापासून ते तुम्ही पुतळा अरे पुतळा काही करा, बाजूला करा.